1954 मध्ये आलेल्या नागिन चित्रपटाचं संगीत तुमच्या आजही लक्षात असेल। त्यात एक गाणं होतं, मन डोले मेरा तन डोले। त्यात पुंगीचा आवाज ऐकू येतो। खरं तर तो पुंगीचा आवाज नव्हता, तर त्यासाठी हेमंत कुमार यांनी एक युक्ती लढवली होती। क्ले व्हायोलिनचे साधक कल्याणजी आणि हार्मोनियमचे मास्टर रवी यांना बसवून त्यांच्याकडून हे संगीत तयार करून घेतलं होतं। कल्याणजी आणि रवी यानंतर स्वतः संगीत दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरले। या चित्रपटाचे पूर्ण संगीत हेमंत कुमार यांनीच केलं होतं। याच दिवसात ते इतके प्रसिद्ध झाले की रोज विमानाने मुंबई ते कलकत्ता असा प्रवास ते करायचे। अशा रोजच्या प्रवासामुळे एअर इंडियानं त्यांना डेली पॅसेंजर असा खिताब दिला होता। 1971 मध्ये हेमंत यांनी त्यांच्या स्वनिर्मित बंगाली चित्रपटासाठी म्हणजेच अनिंदितासाठी चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं। बॉक्स ऑफिसवर तो फारसा यशस्वी झाला नाही, तथापि त्यांचं दिनर शेषे घुमेर देशे हे गाणं त्यांच्या सर्वोत्तम आणि सर्वात लोकप्रिय रवींद्र संगीत सादरीकरणांपैकी एक होतं। त्याच वर्षी हेमंत कुमार हॉलिवूडला गेले आणि चित्रपट दिग्दर्शक कॉन्राड रूक्स यांच्यासाठी त्यांनी संगीत दिग्दर्शन केलं। त्या चित्रपटात ओ नादिरे हे गाणं त्यांनी सादर केलं। हॉलिवूडमध्ये पार्श्वगायन करणारे ते पहिले भारतीय गायक होते। अमेरिकन सरकारने हेमंत कुमार यांना बाल्टिमोर मेरीलँडचं नागरिकत्व देऊन सन्मानित केलं। अमेरिकन नागरिकत्व मिळवणारे ते पहिले भारतीय गायक होते।